चरणानी. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आपण प्रकरण बघतो आहे, जीवद्रव्याचं प्रकरण बघतो आहे आणि जीवाची सर्वसामान्य आम्ही व्याख्या बघितली, ज्याला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन असतं त्याला जीव म्हणतात. ज्ञान आणि दर्शन या शब्दांचा आपल्याला योग्य परिचय आणि आगमातला अर्थ ज्ञात व्हावा म्हणून आपण दर्शनाचे भेद प्रकार पाहिले. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन, 4 दर्शनाचे प्रकार बघितले आणि दर्शनाची व्याख्या बघितली. थोडक्यात दर्शन म्हणजे सामान्य प्रतिभास, त्याला आम्ही दर्शन म्हटलं. आणि विशेष प्रतिभास, विशेष प्रतिभास, प्रतिभास याचा अर्थ जाणणं. अनेक वेळेला प्रतिभास शब्द पण आपल्याला समजत नाही. दर्शनाने जाणणं आणि ज्ञानाने जाणणं. दर्शनाने जाणणं म्हणजे दर्शनाने अवलोकन करणं आणि ज्ञानाने जाणणं. अवलोकन करणं आणि जाणणं याला आपण प्रतिभास असं म्हणू शकतो. म्हणून दर्शनाचे 4 प्रकार आणि ज्ञान होण्यापूर्वी दर्शन अनिवार्य रूपाने होतेच ही विशेषता बघितली. ज्ञानाच्या बाबतीत साकार प्रतिभास म्हणजे प्रत्येक वस्तूला पृथक पृथक जाणणं, याला म्हणायचं भेदपरक जाणणं किंवा साकार जाणणं, आणि याचं नाव आहे ज्ञान उपयोग. ज्ञानोपयोगाचे आपण तसे 8 भेद आहे, पण तसे मुख्यतः 5 भेद करायचे. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान. त्यापैकी मती ज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान हे 3 ज्ञानाचे विषय आमचे झालेले आहे. आज आपल्याला 4थ्या ज्ञानावर वळायचं आहे, मनपर्यय ज्ञानावर. मनपर्यय ज्ञान म्हणत असताना मन याच्या साह्याने, मनाच्या साह्याने जे ज्ञान होतं ते मनपर्यय ज्ञान असा जरी आम्ही अर्थ कथनचित काढू शकलो तरी मनपर्यय ज्ञान हे प्रत्यक्ष होणारं ज्ञान आहे. म्हणजे हे आत्मिक शक्तीने होतं, परंतु आत्मिक शक्तीच्या आधी मात्र मनपर्यय ज्ञान होण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम चक्षु किंवा अचक्षु, मानस अचक्षु दर्शन व्हावं लागतं. त्याच्या माध्यमातून मतिज्ञान होईल. मतिज्ञानाचा अवग्रह आणि इहा हे प्रकार तिथे होतील. इहा म्हणजे जाणण्याची इच्छा, हे होतील. आणि मग समोरच्या किंवा स्वतःच्या मनातील पदार्थांचं आत्मिक शक्तीने जे ज्ञान होईल त्याला मनपर्यय ज्ञान म्हटलं जातं. आता मनपर्यय ज्ञानाची स्थूल दृष्टीने आपण ही चर्चा बघितली की मनपर्यय ज्ञान म्हणजे नेमकं काय. तर मनपर्यय ज्ञान आत्मिक शक्तीने जाणतं, स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या मनातील विचारांना जाणतं. आणि तिसरं म्हणजे हे ज्ञान क्षयोपक्षमिक ज्ञान आहे. कर्माचा क्षयोपक्षम असताना होतं. पहिल्यांदा अवलंबन लागतं ते अचक्षु दर्शनावरण, याचा क्षयोपक्षम लागतो. नंतर मनाच्या माध्यमातून हे ज्ञान आम्हाला होणार आहे आत्मिक शक्तीने. आम्हाला मीन्स मुनींना होतं, म्हणून हे ज्ञान मुनींना होणार आहे. आता मनपर्यय ज्ञानाची अगदी सूक्ष्म व्याख्या पहा. जसं आम्ही मतिज्ञानावरण, श्रुतज्ञानावरण, अवधिज्ञानावरण या कर्मांचा क्षयोपक्षम लावला, तसं हे ज्ञान देखील क्षयोपक्षमिक आहे. त्यामुळे अंतरंग त्याचं कारण असणार आहे मनपर्यय ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना. जे ज्ञान अचक्षु दर्शनानंतर, अवग्रह इहा ज्ञानाच्या नंतर दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या मनातील रूपी पदार्थांच्या
विषयांना आत्मिक शक्तीने स्पष्ट एकदेशतः जाणतं, क्रमपूर्वक जाणतं, त्या ज्ञानाला मनपर्यय ज्ञान म्हणायचं. आता हे मनपर्यय ज्ञान दोन तऱ्हेचं आहे. एक रुजुमती मनपर्यय ज्ञान आणि दुसरं विपुलमती मनपर्यय ज्ञान. रुजू म्हणजे सरळ आणि विपुल म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये. आता जे ज्ञान रुजुमती याचा अर्थ ज्याचं मन अत्यंत सरळ आहे, पारदर्शक आहे, अशी व्यक्ती, तिच्या मनामध्ये एखादा विचार सुरू आहे रूपी पदार्थाविषयी किंवा संसाराविषयी, आणि ती मनपर्यय ज्ञानी मुनींच्या जवळ गेली आणि तिने मुनींना विचारलं की या गावामध्ये आता कोणती परिस्थिती राहणार आहे. नववर्ष सुरू होणार आहे आणि पुढल्या वर्षामध्ये या गावामध्ये पीक पाणी चांगलं होईल का, भूकंप येतील का, पाऊस नीट पडेल का, अशा प्रकारच्या प्रश्नांना तिने तिच्या मनामध्ये धारण करून ती मुनींजवळ उपस्थित झाली. मुनींना विचारलं नाही, फक्त हे प्रश्न ती मनात घेऊन मुनींच्या सन्मुख गेली आणि जिज्ञासा ठेवली की मला काही जाणायचं आहे. मनपर्यय ज्ञानी मुनींचा जो उपयोग आहे, हा उपयोग पहिल्यांदा त्या सरळ मार्गी असणाऱ्या, म्हणजे सरळ मन असणाऱ्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचला. कशा तऱ्हेने? पहिल्यांदा मानस अचक्षु दर्शन झालं, नंतर अवग्रह इहा झाला आणि मग त्या व्यक्तीच्या मनातील विचारांना त्यांनी आत्मिक सामर्थ्याने न विचारता स्पष्टपणे सांगितलं की यावर्षी अशा प्रकारचा पाऊस पडेल, सगळं काही चांगलं होईल. अशा परिस्थितीचं त्यांनी ते पूर्णतः विश्लेषण केलं. तर हे जे त्यांना ज्ञान झालेलं आहे, हे न विचारता आणि आत्मिक शक्तीने झालं, पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या प्रश्नांना ती घेऊन गेलेली होती. म्हणून इथे मनाचं कार्य आहे आणि ते प्रश्न जे आहे ते रूपी पदार्थाविषयीचे संबंधित आहे, म्हणजे संसारी जीवांविषयीची संबंधित आहे किंवा रूपी पदार्थ जे दिसतात आहे त्या पदार्थांविषयीचे संबंधित आहे. तिचं मन सरळ आहे म्हणून तिच्या सरळ मनाच्या माध्यमातून रुजुमती मनपर्यय ज्ञानींनी त्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे. हे झालं रुजुमती मनपर्यय ज्ञान. म्हणून रुजू मनाने विचार केलेल्या, रुजू वचनाने सांगितलेल्या आणि रुजू कायने अभिव्यक्त मनोगत विषयाला जे जाणतं ते रुजुमती मनपर्यय ज्ञान आहे. या मनपर्यय ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये मनाची अपेक्षा असते. हे ज्ञान प्रथम मतिज्ञानाच्या द्वारे दुसऱ्याच्या मनातील स्थित विचारांना जाणून त्यांचं नाव, स्मृती, चिंता, जीवन मरण, इष्ट अनिष्ट, सुख दुःख, ग्राम नगर आदी या सगळ्या विषयांना ते जाणू शकतं. हे झालं रुजुमती मनपर्यय ज्ञान. मनपर्यय ज्ञानाचा दुसरा भेद आहे तो विपुलमती मनपर्यय ज्ञान. विपुलमती मनपर्यय ज्ञान. आता प्रत्येकच व्यक्ती काही सरळ विचारांची किंवा मनाची असते असं नाही. व्यक्तीच्या मनामध्ये देखील अनेक वेळेला वक्र मन असतं. वक्र म्हणजे कुटील मन असतं, समोरच्यांना फसविण्याचं असतं किंवा फिरून उलटे सुलटे प्रश्न विचारण्याचं त्याची प्रक्रिया असते त्याच्या मनामध्ये. अशा प्रकारची कुटिलता, माया विद्यमान असते आणि म्हणून अशा मनधारी व्यक्तीला म्हणायचं रुजू किंवा वक्र विचारधारी. हा एक झाला. दुसरा वक्र विचाराचा अर्थ, कधी कधी एखादी व्यक्ती विचार करते आणि तो विचार तिचा तिथेच सुटून जातो, पूर्ण होत नाही. पण विचार मात्र केलेला होता, तिला आता आठवतही नाही की आपण अशा पद्धतीचा विचार केलेला होता. या पदार्थांना म्हणायचं अर्धचिंतित पदार्थ. कधी कधी तिच्या मनामध्ये भावी काळामध्ये तो विचार उत्पन्न होणार आहे, आज काहीच नाही, म्हणून अचिंतित विषय, म्हणजे पुढे भविष्य काळात त्याचा विचार करेल
पण आज तिच्या मनामध्ये यत्किंचित देखील त्या विचारांचा काहीही मागमूस देखील नाही. या विचारांना अचिंतित विषय म्हणायचं. आणि काही विचार तिच्या मनात आत्ता विद्यमान आहे त्याला म्हणायचं चिंतित. म्हणून चिंतित, अर्धचिंतित आणि अचिंतित अशा विषयांना देखील जे ज्ञान जाणू शकतो किंवा कुटील व्यक्तीच्या मनातील पदार्थांना जाणू शकतं ते ज्ञान झालं विपुल मती मनपर्यय ज्ञान. आणि हे ज्ञान कसं आहे तर याही ज्ञानाच्या काही विशेषता आहे. तर या मनपर्यय ज्ञानाच्या विशेषता कोणत्या आहे पहिल्यांदा आपण ते पाहू. दोन भेद आपण पाहिले, दोन भेदांविषयी आपण समजलो. आता हे ज्ञान विशेष रूपाने कसं आहे. पहिल्यांदा तर एक लक्षात ठेवायचं की विपुलमती मनपर्यय ज्ञान जे आहे रुजुमती असेल किंवा विपुलमती असेल, कोणत्याही तऱ्हेचं मनपर्यय ज्ञान असेल तर ते कर्मभूमी मनुष्य गतीतील संयमी जीवांनाच होऊ शकतं. आणि आज षष्टम काळामध्ये मनपर्यय ज्ञान कुणालाही नाही. पंचम काळामध्ये पण हे नाही, षष्टम काळात राहणार नाहीये, पंचम काळातही आजही नाही. आणि हे ज्ञान चतुर्थ काळामध्येच जीवाला असणार आहे. म्हणून हे जे मनपर्यय ज्ञान आहे हे कर्मभूमी जीव पाहिजे, संयमी पाहिजे, मुनी पाहिजे आणि त्याच्यातही वर्धमान चारित्र संपन्न पाहिजे. म्हणजे ज्याचं चारित्र उत्तरोत्तर उज्ज्वलतेला प्राप्त होत आहे अशा वर्धमान चारित्रधारी मुनींना मनपर्यय ज्ञान प्राप्त होऊ शकतं. हे एक विशेषता. दुसरी विशेषता, रुजुमती मनपर्यय ज्ञान याची विशुद्धी आहे, परंतु विपुलमतीची विशुद्धी मात्र त्याही पेक्षा अधिक जास्त आहे. म्हणून रुजुमती मनपर्यय ज्ञान कमी विशुद्धतेला घेऊन आहे, तर विपुलमती मनपर्यय ज्ञान अधिक विशुद्धतेला घेऊन आहे. नंतर रुजुमती मनपर्यय ज्ञान प्रतिपाती आहे. शब्द लक्षात घ्या, प्रतिपात. प्रतिपात याचा अर्थ सुटणं. की रुजुमती मनपर्यय ज्ञान केवल ज्ञान होण्याच्या पूर्वी देखील सुटू शकतं. एखाद्याला मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती झाली, एखाद्या मुनींना, आणि कालांतराने त्यांच्या मनामध्ये चारित्राविषयीची तितकी प्रखरता राहिली नाही, उज्ज्वलता कमी होत गेली, तर त्यांचं रुजुमती मनपर्यय ज्ञान सुटू पण शकतं. म्हणून त्या ज्ञानाला म्हणायचं रुजुमती ज्ञान प्रतिपाती आहे. प्रतिपाती आहे याचा अर्थ केवल ज्ञान होण्याच्या आधी ते सुटू शकतं. दुसरं विपुलमती मनपर्यय ज्ञान. विपुलमती मनपर्यय ज्ञान जर एकदा प्राप्त झालं तर ते सुटत नाही. याचा अर्थ केवल ज्ञान प्राप्त होईपर्यंत विपुलमती मनपर्यय ज्ञान विद्यमान असतच असतं. म्हणून या ज्ञानाला, विपुलमती मनपर्यय ज्ञानाला अप्रतिपाती म्हणायचं. एक प्रतिपाती शब्द सांगितला, दुसरा अप्रतिपाती शब्द सांगितला. तिसरं रुजुमती मनपर्यय ज्ञान हे सुटू शकतं, त्यामुळे ते त्याच भवामध्ये मोक्षाला जाईल असा काही नियम नाही. परंतु विपुलमती मनपर्यय ज्ञान हे न सुटणार म्हणजे अप्रतिपाती आहे, त्यामुळे ते तद्भव मोक्षगामी जीवांनाच प्राप्त होणार आहे. म्हणजे विपुलमती मनपर्यय ज्ञान झालं की त्याच भवात त्यांना निश्चितपणे केवल ज्ञानाची प्राप्ती होणारच आहे. आणि म्हणून हे ज्ञान अशा प्रकारे केवल ज्ञानामध्ये परिवर्तित होणार असं आहे. हे वर्धमान चारित्रधारी मुनींनाच होऊ शकतं. रुजुमती मनपर्यय ज्ञान काळाच्या अपेक्षेने जघन्य 2-3 भवापर्यंत जाणू शकतं आणि उत्कृष्ट 7-8 भवांपर्यंत जाणतं. आणि विपुलमती मनपर्यय ज्ञान 7-8 भवांपासून पृथक्त्व अशा वर्षांपर्यंत ते जाणतं.
नंतर क्षेत्र अपेक्षेने पाहिलं त्याचं क्षेत्र किती आहे, तर मनपर्यय ज्ञानामध्ये मनाची अपेक्षा असते. मनाची अपेक्षा असल्यामुळे जे मनधारी जीव आहे म्हणजे संज्ञी जीव आहे ते तिथे त्यांना अभिप्रेत आहे. आणि अडीच द्वीपाच्या बाहेर आम्हाला मनुष्य क्षेत्र दिसत नाही, म्हणून दोन्ही या मनपर्यय ज्ञानाचं क्षेत्र हे उत्कृष्टतेने 45 लाख योजन एवढं असणार आहे. कारण मनुष्य क्षेत्र किती आहे, मनुष्य क्षेत्र म्हणजे 2 अडीच द्वीप आणि 2 सागर एवढं मिळून मनुष्य क्षेत्र झालेलं आहे. मी तुम्हाला आता शुक्रवारच्या याच्यात प्रश्न विचारणार आहे. 2 द्वीप नाही, अडीच द्वीप म्हणजे किती, अडीच द्वीप म्हणजे किती द्वीप आणि किती सागर, हा प्रश्न मी सुरुवातीला विचारणार आहे आणि नंतरच आपला क्लास सुरू करणार आहे. तर असं हे मनुष्य क्षेत्र, या मनुष्य क्षेत्रामध्ये मनपर्यय ज्ञान त्या ठिकाणी जाणणार आहे. अशा तऱ्हेने मनपर्यय ज्ञानामध्ये काही विशेषता त्या ठिकाणी असणार आहे. रुजुमती मनपर्यय ज्ञान आणि विपुलमती मनपर्यय ज्ञानाच्या अपेक्षेने. यामध्ये आता आपल्याला पुढे केवल ज्ञान पाहायचंय. मला वाटते मनपर्यय ज्ञान आपल्याला लक्षात आलं असेल. याचे 2 भेद पाहिले आणि प्रत्येकाची विशेषता पाहिली. मनपर्यय ज्ञानाची आपण व्याख्या पण पाहिली. आता केवल ज्ञान कशाला म्हणायचं, तर केवल ज्ञान आतापर्यंतचे जे 4 ज्ञान होते हे क्षयोपक्षमिक ज्ञान होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्ही त्याचं अंतरंग निमित्त कारण लावलं, त्या कर्माचा क्षयोक्षम, त्या कर्माचा क्षयोक्षम. जसं मतिज्ञान होण्यासाठी मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम सांगितला, मनपर्यय ज्ञानासाठी मनपर्यय ज्ञानावरणाचा क्षयोक्षम सांगितला. आता केवल ज्ञान आहे. केवल ज्ञान हे निरावरण ज्ञान आहे. म्हणजे या ज्ञानावर कोणत्याही तऱ्हेचं ज्ञानावरण कर्माचं आवरण नाही. ज्ञानावरण कर्माचं आवरण पूर्णतः बाजूला झालेलं आहे आणि म्हणून जीवाचा जो स्वाभाविक ज्ञान गुण आहे हा प्रगट त्याच्या जीवनात झालेला आहे. म्हणून या ठिकाणी व्याख्या लावताना केवळ ज्ञानावरण कर्माचा क्षय असताना अशी न लावता ज्ञानावरणाच्या संपूर्ण कर्माचा क्षय असताना, केवळ ज्ञानावरण कर्माचा क्षय आहेच आहे, पण संपूर्ण ज्ञानावरण कर्माचा देखील आता क्षय त्या ठिकाणी आहे. ज्ञानावरण कर्माचा आता उदय राहिलेला नाही, सत्ता राहिलेली नाही. अशा तऱ्हेचं जेव्हा घडलेलं आहे त्यावेळेला जे ज्ञान आत्मिक शक्तीने युगपत आतापर्यंत आम्ही ज्ञानामध्ये क्षयोक्षम असल्यामुळे क्रमाने लावत होतो, एकानंतर एक या क्रमानेच आम्हाला ज्ञान होणार आहे. केवल ज्ञानामध्ये संपूर्ण चर आणि अचर म्हणजे जड आणि चेतन या सर्व द्रव्यांचं ज्ञान युगपत आत्मिक शक्तीने स्पष्ट त्याच्या 3 लोकातील सर्व द्रव्य गुण पर्याय रूपाने प्रगट होतं. त्या ज्ञानाला केवल ज्ञान असं म्हणतात. केवल ज्ञान हे निरावरण ज्ञान आहे. या ज्ञानावर कुठल्याही प्रकारचं आवरण आता राहिलेलं नाही. हे जगातील सर्व द्रव्यांना त्याच्या सर्व गुण आणि पर्यायी सहित जाणतं. जाणण्यामध्ये क्रम नसून युगपद म्हणजे एकदम क्रमाने जाणतं. आणि या ज्ञानाला दर्शनपूर्वक ज्ञान न होता ज्ञानासोबत दर्शन असतं. म्हणजे ज्ञान आणि दर्शनाची युगपत प्रवृत्ती या ठिकाणी दिसते. तर असं हे केवल ज्ञान अतिविस्तृत, व्यापक, निर्मळ, नित्य प्रकाशमान अशा तऱ्हेचं जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ती व्यक्ती केवल ज्ञानी म्हटल्या जाते, सर्वज्ञ म्हटल्या
जाते. एवढ्यापर्यंत आपण विशेषता बघितलेल्या आहे आणि यानंतर आम्हाला काही विशेषता अशा बघायच्या आहे दर्शनासंबंधी आणि ज्ञान गुणासंबंधी. लक्षात ठेवायचे आहे किंवा नोट डाऊन तुम्ही करू शकता. दर्शनासंबंधीच्या विशेषता काय आहे? आम्ही दर्शन गुण शिकलो. दर्शन गुण शिकत असताना 4 तऱ्हेचे दर्शन बघितले. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन. आता याच्या विशेषता काय आहे? तर पहिली विशेषता, छद्मस्त जीवांना दर्शन पूर्वकच ज्ञान होतं. पहिली विशेषता. केवली भगवंतांना मात्र दर्शन आणि ज्ञान दोन्ही युगपत होतात. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर प्रकाश आणि ताप दोन्ही त्याच समयामध्ये एकदम प्राप्त होतात. दुसरी विशेषता की केवली भगवंतांना दर्शन आणि ज्ञान युगपत होतात, एकदम होतात. तिसरी विशेषता, श्रुतज्ञानाच्या पूर्वी श्रुतदर्शन होत नाही, कारण श्रुतज्ञान मतिज्ञान पूर्वक होतं. चौथी विशेषता, कुअवधी ज्ञानापूर्वी दर्शन होत नाही. पाचवी विशेषता, चक्षुदर्शन चतुरेंद्रिय जीवांपासून हे दर्शन सुरू होतं. 3 इंद्रिय जीवांपर्यंत चक्षुदर्शन असत नाही आणि अचक्षुदर्शन मात्र एकेंद्रिय जीवांपासून संज्ञी पंचेंद्रिय सर्व जीवांना अचक्षुदर्शन असतच असतं. म्हणजे कमीत कमी दर्शन जर कुणाला असेल तर ते 3 इंद्रिय जीवांपर्यंत एक अचक्षु दर्शन असतं. गुणस्थानाच्या परिपाटीनुसार पाहिलं तर चक्षु दर्शन हे मिथ्यादृष्टी गुणस्थानापासून 12व्या क्षीण मोह गुणस्थान पर्यंत चक्षुदर्शन असू शकतं आणि अचक्षु दर्शन देखील मिथ्यात्व गुणस्थानापासून 12व्या क्षीण मोह गुणस्थानापर्यंत असू शकतं. अवधी दर्शन मात्र 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत असतं. केवल दर्शन हे मात्र 13व्या 14व्या आणि सिद्ध जीवांना अशा गुणस्थानात असतं. म्हणजे केवल दर्शन हे 13व्या गुणस्थानात, म्हणजे 13वं गुणस्थान म्हणजे अर्यंत अवस्था, नंतर 14वं गुणस्थान अयोग केवली जिन आणि सिद्ध अवस्था म्हणजे सिद्ध परमेष्ठी यांना असणार आहे. अशा तऱ्हेने या दर्शन गुणाच्या आम्ही विशेषता बघितल्या. आता आम्हाला विशेषता बघायच्या आहे त्या ज्ञान गुणाच्या संबंधामध्ये बघायचे. ज्ञान गुणाच्या संबंधात जेव्हा आम्ही सामान्य कथन करतो मतिज्ञान श्रुतज्ञान किंवा अवधी ज्ञान, त्याच्यामध्ये आम्ही 2 तऱ्हेनी बघायचं. एक कुमती कुश्रुत आणि कुअवधी आणि दुसरं सुमती सुश्रुत आणि सुअवधी. कारण ही 3 ज्ञान समीचीन जशी असू शकतात तशी मिथ्या पण असू शकतात. आणि अशा दृष्टीतून या ज्ञानाला जर आम्ही बघितलं म्हणजे 5 सुज्ञान आणि 3 कुज्ञान अशा प्रकारच्या 8 प्रकारांनी ज्ञानाला जर आम्ही अवलोकन केलं तर कुमती कुश्रुत आणि कुअवधी ज्ञान हे 3 ज्ञान हे मिथ्या दृष्टी जीवांना असतात. कुमती कुश्रुत आणि कुअवधी हे मिथ्या दृष्टी ज्यांना सम्यक दर्शन झालं नाही अशा जीवांना असतात. मतिज्ञान श्रुतज्ञान आणि अवधी ज्ञान हे याची सुरुवात 4थ्या गुणस्थानापासून आहे आणि ही ज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत राहू शकतात. आणि कुमती कुश्रुत आणि कुअवधी ही ज्ञान मात्र 1ल्या आणि 2ऱ्या गुणस्थानात कुमती ज्ञान, 3ऱ्या गुणस्थानात मिश्र ज्ञान अशा तऱ्हेची असू शकतात.
अवधी ज्ञान हे 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत जीवांना असतं. मनपर्यय ज्ञान हे ज्ञान प्राप्त होताना 7व्या गुणस्थानात प्राप्त होतं आणि तो जीव 6व्या गुणस्थानात आला तरीही त्याचं मनपर्यय ज्ञान टिकतं असू शकतं. या दृष्टीतून या गुणस्थानाची या ज्ञानाची गुणस्थानं सांगितलेली आहे 6 ते 12 पर्यंत. म्हणजे 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं अशी ही गुणस्थानं मनपर्यय ज्ञानी जीवांची असतात. केवल ज्ञान हे मात्र 13व्या आणि 14व्या गुणस्थानात असतं आणि सिद्धांना देखील हे केवल ज्ञान असतं. तिसरं गुणस्थान आहे मिश्र गुणस्थान किंवा सम्यक्त्व मिथ्यात्व असं देखील त्याचं दुसरं नाव आहे. या गुणस्थानात ज्ञान देखील मिश्र रूपाची असतात. नंतर एका जीवाला एका वेळी लब्धी रूपाने जास्तीत जास्त 4 ज्ञान असू शकतात. एका जीवाला एका वेळी लब्धी रूपाने 4 ज्ञान असू शकतात. 5 ज्ञान कुणालाही असत नाही. याचं कारण जेव्हा केवल ज्ञान एक ज्ञान आहे तेव्हा बाकीच्या ज्ञानांचं काहीही प्रयोजन नाही. म्हणून जास्तीत जास्त असली तर मती, श्रुत, अवधी आणि मनपर्यय अशी 4 क्षायोपक्षमी ज्ञान एका जीवाला लब्धी रूपाने असू शकतात. आणि केवल ज्ञान झालं तर बाकीच्या ज्ञानांची गरज नाही. म्हणून एकादिनी भाज्यानी युगपदे कस्मिन्ना चतुर्भ्याः एक आदी करून अशा प्रकारे 4 पर्यंतची ज्ञान त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि कमीत कमी 2 ज्ञान ही प्रत्येक संसारी जीवांना असतात. एक असेल तर केवल ज्ञानच राहील, एक असेल तर मतिज्ञान नुसतं राहील असं नाही, किंवा श्रुतज्ञान नुसतं राहील असं नाही. मती आणि श्रुतज्ञान ही सर्व संसारी जीवांना, म्हणजे तो निगोदी जीव असेल तरी देखील त्याला मती, श्रुतज्ञान 2 ज्ञान आणि अचक्षु दर्शन 1 दर्शन एवढं त्याच्या जीवनात मिनिमम त्याला असलंच पाहिजे. म्हणून 2 असतील तर मतिश्रुत असतील, 3 असतील तर मतिश्रुत अवधी हा पर्याय असेल, किंवा मतिश्रुत मनपर्यय असा देखील पर्याय असू शकतो. आणि 4 असतील तर मतिश्रुत अवधी मनपर्यय असे 4 पर्याय त्याच्या जीवनात उपलब्ध आहे. आता ज्ञान हा जीवाचा गुण आहे आणि 5 ज्ञान ही ज्ञानाची 5 पर्यायी आहे. ज्या ठिकाणी सम्यक दर्शन असेल त्याच ठिकाणी त्याचं ज्ञान सम्यक म्हटल्या जातं. मिथ्या दर्शनासोबत जे ज्ञान आहे त्याला मिथ्या ज्ञान म्हणायचं. आणि मनपर्यय ज्ञान हे ज्ञान गर्भज, कर्मभूमीज, पर्याप्त, सम्यक दृष्टी, संयमित म्हणजे संयमधारी, महाव्रतीधारी, वर्धमान चारित्र वृद्धी प्राप्त मनुष्यांना म्हणजे मुनींना, काही काहींना होतं, सर्वांना होत नाही. तसंच मनपर्यय ज्ञानाला अप्रमत्त गुणस्थानात त्याची उत्पत्ती होते, म्हणजे प्राप्त होतं. तेव्हा त्यांचं 7वं गुणस्थान असतं आणि नंतर मात्र 6व्या गुणस्थानामध्ये देखील ते गेले तरीही मनपर्यय ज्ञान त्यांच्या जीवनात असू शकतं. अशा तऱ्हेने हा ज्ञानाचा आपला सगळा इथे विषय संपलेला आहे. आणि तरी देखील काही विषय शिल्लक राहिलेला आहे, तो आपण 10 मिनिटांमध्ये कव्हर करू. जर यावर आत्ता कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारू शकता, नाहीतर मी ज्ञानाचं प्रकरण पूर्ण करते. ठीक आहे, ज्ञानाचं प्रकरण आपण पुढे कंटिन्यू करू. आता आम्ही 4-5 तऱ्हेची ज्ञान बघितली: मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान.
यामध्ये आम्ही अवधी ज्ञानाचे भेद प्रभेद पाहिले, मनपर्यय ज्ञानाचे भेद प्रभेद पाहिले. मती ज्ञानाचे भेद प्रभेद आपण नाही पाहिले. त्याचे भेद प्रभेद आहे अवग्रह, इहा, अवाय आणि धारणा. सध्या हे भेद फक्त लक्षात ठेवा. आणि त्याच्या आणखी 336 भेद आहे, त्याला आपण नंतर कधीतरी बघू. आत्ता प्रायमरी स्टेजला आपण त्याच्या खूप खोलात जाऊ नये. नंतर आता आम्हाला बघायचंय मतिज्ञान आणि श्रुतज्ञानामध्ये काय फरक आहे. आम्हाला तर दोन्ही सारखे वाटतात, तरीही याच्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि तो फरक आपण आत्ता पाहणार आहे. मतिज्ञान, मती म्हणत असताना मनन, बुद्धी हा भेव आहे, म्हणून मनन प्रधान जे आहे ते मतिज्ञान आहे. आणि श्रुतज्ञान हे शब्द प्रधान आहे. त्याच्यातही मनन आहे, नाही आहे असं नाही आहे, पण शब्दाच्या माध्यमातून श्रुताची जास्त आम्ही ओळख करतो, म्हणून शब्द प्रधान म्हटल्या गेलेला आहे. आणि मतिज्ञान मनन प्रधान ज्ञान आहे. दुसरं, मतिज्ञान सामान्य रूपाने जाणतं, तर श्रुतज्ञान विशेष रूपाने जाणतं. हा दुसरा फरक. तिसरा फरक, मतिज्ञानाने जाणलेलं ज्ञान हे स्वबोध आहे, म्हणजे ते स्वतःपुरतं कार्यकारी आहे, म्हणजे याला म्हणायचं स्वार्थ प्रमाण आहे. मतिज्ञानाने आम्ही एखादी वस्तू बघितली, आम्हाला ज्ञान झालं, बस संपलं, आम्हाला ते प्रमाण आहे. परंतु श्रुतज्ञान मात्र स्व आणि पर दोन्हींना बोध करून देतं, म्हणजे ते स्वही जाणतं आणि श्रुतज्ञानाच्या माध्यमातून आम्ही दुसऱ्यांना कथन देखील करू शकतो, म्हणून श्रुतज्ञान स्वपर बोध प्रकाशक म्हटल्या जातं. मतिज्ञान वचनातीत आहे, तर श्रुतज्ञान वचनात्मक सुद्धा आहे. जे काही आम्ही बोलतो, एकमेकांशी जो काही आम्ही संवाद साधतो, हा सगळा संवाद हा श्रुतज्ञानाच्या माध्यमातून होतो. मतिज्ञान जाणतं, जाणण्याच्या पर्यंत त्याची कक्षा आहे. कथन पद्धती मतिज्ञानास संभव नाही. मतिज्ञान स्वार्थ प्रमाण आहे, स्वतःसाठी कार्यकारी आहे. श्रुतज्ञान मात्र स्वार्थ आणि परार्थ प्रधान आहे. त्यामुळे आम्हाला एखादी गोष्ट दुसऱ्याला जर विशद करायची असेल, दुसऱ्याची जर संवाद साधायचा असेल, तर त्यासाठी आम्हाला श्रुतज्ञानाचंच माध्यम लागणार आहे. म्हणून श्रुतज्ञान वचनात्मक सुद्धा आहे. नंतरचा फरक, श्रुतज्ञान हे मतिज्ञान पूर्वक होतं, कारण श्रुतज्ञानाच्या आधी दर्शन सांगितल्या गेलं नाही. मतिज्ञानाच्या आधी चक्षु अचक्षु दर्शन, आणि या मतिज्ञानातून पुढे श्रुतज्ञानाची प्राप्ती होते, म्हणून श्रुतज्ञान मतिपूर्वक होतं आणि मतिज्ञान हे चक्षु अचक्षु ज्ञानपूर्वक आहे. म्हणून मतिज्ञानाला कारण म्हटल्या जातं आणि श्रुतज्ञानाला कार्य पण म्हटल्या जातं, कारण मतिज्ञानातून श्रुतज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, म्हणून मतिज्ञान कारण आहे आणि श्रुतज्ञान हे कार्य आहे. नंतर मतिज्ञान इंद्रियजन्य पण आहे आणि मनोजन्य पण आहे. श्रुतज्ञान देखील इंद्रियजन्य पण आहे आणि मनोजन्य पण आहे. पण मतिज्ञानाचा, इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय हा वर्तमानच आहे. इंद्रियांनी जे जाणतं मतिज्ञान ते फक्त वर्तमान काल संबंधी जाणतं, आणि मनाने जर जाणायचं असेल तर अतीत आणि अनागत काळालाही ते जाणू शकतं. तर श्रुतज्ञान जनरली प्रधानतेने तीनही काळातील पदार्थांना त्यांची विषयामध्ये त्याची प्रवृत्ती आहे. शेवटचा फरक की श्रुतज्ञानाचा विषय हा व्यापक आहे आणि त्यामध्ये मनोव्यापाराचीही प्रधानता आहे, म्हणून विचार अंश त्याच्यामध्ये अधिक आहे. मतिज्ञानाचा विषय त्या अनुषंगाने कमी व्यापक असणार आहे. यानंतर अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान यामध्ये देखील फरक आहे. अवधी ज्ञानापेक्षा मनपर्यय ज्ञान अधिक विशुद्ध आहे, कारण हे मनपर्यय ज्ञान अवधी ज्ञानापेक्षा अधिक सूक्ष्म विषयाला जाणतं. दोन्ही ज्ञान रूपी पदार्थांना जाणतं, ही याच्यामध्ये समानता आहे,
पण समानता असताना सुद्धा अवधी ज्ञानापेक्षा असंख्यात पट सूक्ष्म विषयाला मनपर्यय ज्ञान जाणू शकतो. नंतर अवधी ज्ञान हे चारही गतीतील जीवांना प्राप्त होऊ शकतं, पण मनपर्यय ज्ञान मात्र कर्मभूमीज गर्भज पर्याप्त संयमी महाव्रती मुनींनाच त्या ठिकाणी आणि तेही चतुर्थ काळातील मुनींनाच प्राप्त होऊ शकतं. अवधी ज्ञान याचा विषय रूपी द्रव्य आहे आणि मनपर्यय ज्ञानाचा विषय अवधी ज्ञानाचा जो विषय आहे त्याच्याही अनंताव्या भागाला मनपर्यय ज्ञान जाणू शकतो. आणि ही दोन्ही ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि ते रूपी पदार्थाला जाणतं. अशा तऱ्हेने अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञानामध्ये आम्ही खुलासा पाहला, मती ज्ञानामध्ये आणि श्रुतज्ञानामध्ये खुलासा पाहला, रुजुमती आणि विपुलमती ज्ञानामधला आम्ही फरक पाहिला आणि या ठिकाणी आपला हा ज्ञानासंबंधीचं चॅप्टर जवळपास संपलेला आहे. स्तुती करू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोहे सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.